नमस्कार मित्रांनो. तर आज आहे, आजचा वार काय म्हणून? सॅटर्डे. डेट काय आजची? 14 मार्च. तर आजची डेट आहे 14 मार्च. एकदम पूर्ण मार्चचा महिना जबरदस्त चालला आहे आमच्यासाठी. तर तुम्हाला थोडी बॅक स्टोरी देतो. माझे आई बाबा येणार होते 5 मार्चला, पण जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वॉरची सिच्युएशन जी आहे ती खूपच अवघड चालू आहे. माझ्या आईबाबांचे फ्लाईट्स होते कतार एअरवेजचे 5 मार्च 2026 आणि आजची डेट आहे 14 मार्च. तर सर्वात पहिले जसं 28 तारखेला न्यूज आली, माझ्या आईबाबांनी सगळं सूटकेस वगैरे पॅकिंग वगैरे सगळी झालेली होती. अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो असं का होते 2026मध्ये, बट हे कोणाच्या हातात नाही आहे परत. तर आम्ही बस आता नॅव्हिगेट करायचा प्रयत्न करतो यातून. तर आज 14 मार्च आहे. मी 5 मार्चचे फ्लाईटचे तिकीट सगळ्यात पहिले त्यांचे रिस्केड्यूल केले होते 13 मार्चसाठी, म्हणजेच कालसाठी. बट अपॅरेंटली वॉरची सिच्युएशन अजून तेवढी नॉर्मल झालेली नाही आहे, कारण की कतार एकदम इराणच्या फेसिंग आहे आणि हॉर्मुज फेसिंग आहे. त्या जे पण हॉर्मुजवाला पूर्ण एरिया ब्लॉक केला आहे सध्या इराणने, जिथून ते कुठलंच ऑइल किंवा कुठलंच क्रूड ऑइल, पेट्रोलियम, गॅस जे पण आहे ते अलाव नाही करत आहे सध्या तिथून कुठल्या शिप. जसं की तुम्हाला सगळं माहीतच असेल, त्याच्यामुळे त्यांची कालची फ्लाईटसुद्धा आम्हाला माहीत होतं की कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळे मी 3-4 दिवस आधी, म्हणजेच 9 किंवा 10 मार्चच्या जवळपास त्यांच्या 13 तारखेच्या फ्लाईट्स 23 मार्चला रिस्केड्यूल केल्या होत्या. सो 23 मार्च नेक्स्ट वीक आहे. बट अजूनही जसं की एमिरेट्सच्या फ्लाईट सुरू झाल्या आहे जर तुम्ही दुबईवरून चालले तर, आणि एतिहादच्या पण सुरू झाल्या आहे बऱ्यापैकी फ्रिक्वेंटली. पूर्ण नाही सुरू झाल्या आहे, बट दिसत आहेत की कनेक्टिंग फ्लाईट्स पण चालू आहेत सध्या. बट कतार एअरवेजच्या फक्त रेस्क्यू फ्लाईट चालू आहे सध्या. सो आम्हाला माहिती आहे की सांगता नाही येत 23 मार्चचं पण त्यांच्या फ्लाईट्स म्हणजे उडतील की नाही माहिती नाही. आणि माझ्या आईबाबांची फ्लाईट अशी होती की सकाळी 5 वाजता की 4 वाजताच्या दरम्यान मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून पहिले दोहा, आणि दोह्यावरून मग कंटिन्युअस पूर्ण फ्लाईट डॅलसपर्यंत, जे की ऑलमोस्ट 18 ते 20 तासाचा पूर्ण ट्रॅव्हल होता त्यांचा, तो बुक्ड होता. सो आज आम्ही शेवटी एक डिसिजन घेतला की आता फायदा नाही आहे, आणि 2 रिस्केड्यूलचे अटेम्प्ट्स आम्ही ऑलरेडी यूज केलेले आहे. बट स्टील कतार एअरवेजची नवीन ॲडवायझरी आली आहे की ज्यांच्या फ्लाईट 17 मार्च ते 28 मार्चच्या दरम्यानमध्ये आहे त्यांना 2 रिस्केड्यूल्स परत अलाउड आहे फ्रीमध्ये. आणि जर तुम्हाला रिस्केड्यूल नाही करायचं आहे, कॅन्सल करायच्या फ्लाईट्स, तर रिफंड पण मिळणार आहे तुम्हाला पूर्ण फ्लाईटचा, असं ते बोलले आहेत. सो मी काय केलं, आम्ही ठरवलं की ठीक आहे चला मग आपण आता एक काम करू की कॅन्सल करून टाकू कतार एअरवेजच्या फ्लाईट्स. कारण की तो वे जरी ओपन झाला तरी आम्हाला सेफ नाही वाटत आहे आता की आईवडिलांना तिकडून पाठवलं पाहिजे आम्ही माझ्या टू बी ऑनेस्ट सध्या तरी. त्याच्यानंतर मग आम्ही आता डिसाईड केलं की ठीक आहे एक काम करू, आपण कॅन्सल करून टाकू या फ्लाईट्स, रिफंड घेऊन घेऊ. आणि दुसरा जो सेफ रूट आहे जिथं सध्या त्या वॉरमुळे जे रूट्स चालू आहे, जसं की एअर इंडिया, त्याच्यानंतर एअर फ्रान्स, त्याच्यानंतर व्हर्जिन अटलांटिक, आणि बऱ्याचशा अशा फ्लाईट्स आहे, लुफ्तांसा वगैरे, आणि टर्किश एअरलाईन्स पण आणखी एक फ्लाईट आहे. तर माझ्याकडे एका ट्रॅव्हल एजंटचा नंबर होता. मी पटकन त्याला कॉन्टॅक्ट केला, त्याला विचारलं की अरे मला अशी सिच्युएशन आहे, कतारच्या फ्लाईट्स उडत नाही आहे, सो मला दुसऱ्या वेमधून तू काहीतरी बघून दे, आणि थोड्याफार जर चांगल्या किमतीमध्ये मिळाल्या फ्लाईट्स तर बेस्ट होईल. सो अपॅरेंटली जर मी डिरेक्ट बुक करायला गेलो टर्किश एअरलाईन्स तर ऑलमोस्ट 3.5-4 लाखाचे तिकीट्स पडत आहे. ॲक्च्युली 4 लाखाच्या वर तिकीट्स पडत आहे दोघांचे, आईबाबांचे. सो मी त्याच्याकडून जेव्हा गेलो त्यांनी मला सेम प्राईस ज्या कतारच्या प्राईसमध्ये होत्या त्याच्यामध्ये फक्त $100 एक्स्ट्रा करून अशा दोघांच्या फ्लाईट्सचे कोड दिली. सो मी राईट अवे मी म्हटलं ठीक आहे मी कतारच्या फ्लाईट कॅन्सल करून टाकील, कारण की ते म्हणजे देता पण आहे अपॉर्च्युनिटी की तुम्ही रिफंड घेऊ शकता फुल. आणि मी चेक केलं त्यांच्या ॲपमधून तर मला दिसत होतं ऑप्शन फुल रिफंडचं, की मी एलिजिबल पण आहे आणि मी कॅन्सल केल्यानंतर मला फुल रिफंड मिळेल. तर मी म्हटलं कॅन्सल करायच्या आधी आपण पहिले त्यांच्या नवीन बुकिंग्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग कॅन्सल करू, म्हणजे जर काही प्रॉब्लेम आला तर आपण डिसिजन घेऊ शकतो. सो आम्ही जस्ट आत्ता बुक केल्या फ्लाईट्स त्यांच्या टर्किश एअरलाईन्सच्या.
आणि ती फ्लाईट अशी असणार आहे, मुंबई सकाळी 5 वाजता, तिथून 6 तासाची फ्लाईट आहे इस्तंबूलची. इस्तंबूलला 11:20च्या जवळपास पोहोचणार आहे इस्तंबूलच्या टाईममध्ये. आणि इस्तंबूलपासून 10 ते 11 तासाची पूर्ण डिरेक्ट फ्लाईट आहे डॅलसची. तर आता ट्रिक आणि असं इमिडिएट टर्न आला आहे, आय डोंट नो काय असं चालू आहे सध्या, बट कतार एअरवेजच्या ॲपवरून किंवा ब्राउझरवरून त्यांच्या वेबसाईटवरून जेव्हा तुम्ही कॅन्सल करताय तिकीट्स ते कॅन्सल होत नाही आहे, तुम्हाला एरर येतो आहे. सो मी आता टर्किश एअरलाईन्सचे तिकीट्स बुक केले आहे, पण कतार एअरवेजचे जे तिकीट्स आहे त्याचं रिफंड अजून आलं नाही आहे. सो आता आम्ही एकदम डेडलॉक सिच्युएशनमध्ये अटकलो आहे. तर मी ॲपवरून ट्राय केल्यानंतर ते ॲपवर एक शेवटी मेसेज येतो आहे की तुम्ही जवळच्या एअरपोर्टला जा आणि तिथं जाऊन तुम्हाला तुमचे कतारचे जे तिकीट्स आहेत ते तुम्ही कॅन्सल करू शकता. म्हणून आता मी आणि मृणाल रेडी झालो आहे आणि हा मी व्हिडिओ त्याच्यासाठीच रेकॉर्ड करतो आहे कारण की खूप युनिक सिच्युएशन आहे ही. सो आता आम्ही चाललो आहे डॅलसच्या एअरपोर्टला, कतार एअरवेजच्या काउंटरला, दोन्ही ते फ्लाईट तिकीट्स कॅन्सल करायला आणि पूर्ण रिफंड मागण्यासाठी. तर हेच एकंदरीत तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की काय सध्या सुरू आहे. आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे आईबाबांना इथं घेऊन यायसाठी या वॉरच्या सिच्युएशनमध्ये, बट हे खूपच म्हणजे अनसर्टनिटी होती, काही सांगू शकत नव्हतं की असं काही होईल आणि ते 4-5 दिवसाआधीच होईल. तर ठीक आहे, आम्हाला आईबाबांना भेटायचं आहे, 4-5 वर्ष झाले मी भेटलो नाही आहे. आणि पुढचा असा प्लॅन आहे की माझे आईबाबा लँड झाल्यानंतर मग मृणालच्या आईबाबांना आम्ही 1-2 महिन्यानंतर, म्हणजे माझे आईबाबा जातील तेव्हा त्यांना फ्लाय करून घेऊन येऊ आणि मग ते 2 महिने थांबतील. तर बस एकंदरीत हाच टोटल अपडेट होता. आता आम्ही चाललो आहे कतार एअरवेजला, डॅलसच्या एअरपोर्टला. खूप वाईट आहे कारण की जर असा विषय असता की मला इंडियातून कॅन्सल करायची आहे आणि मी गावी आहे बुलढाण्याला, म्हणजेच धामणगाव वडेला, जर तिथं मी राहतो आहे आणि मला जर कॅन्सल करायला लावतो आहे असं कतार एअरवेज किंवा कुठली पण फ्लाईट अशा सिच्युएशनमध्ये आणि ॲप किंवा वेबसाईट थ्रू होत नाही आहे, तर मला मुंबईला ट्रॅव्हल करत जावं लागलं असतं. तिथं जाऊन तिथल्या एअरपोर्टला जाऊन कतार एअरवेजच्या काउंटरला जाऊन मला तिकीट्स कॅन्सल करावं लागले असते, जे की मला फिजिबल दिसत नाही आहे. सो ॲटलिस्ट लकीली डॅलसचं एअरपोर्ट जवळ आहे, तिथं कतार एअरवेजचं ऑफिस आहे. आता मृणाल रेडी होते, आम्ही दोघं जाणार आहे आता तिथं. विश अस लक की आम्ही कॅन्सल करू शकू आणि त्याचं पूर्ण रिफंड घेऊ शकू फ्लाईटचं. आणि ठीक आहे, जर त्यांनी आता रिफंड नाही दिलं तर मग दुसरं एक ऑप्शन असते, वाउचर घेऊन घ्यायचं त्यांच्याकडून तेवढ्याच प्राईसचं, जे की मी माझ्या आणि मृणालच्या तिकीटसाठी आम्ही केलं होतं आधी, की पुढच्या 1 वर्षामध्ये आम्ही कधीही ते तिकीट्स बुक करू शकतो परत त्याच्या पुढच्या 1 वर्षाच्या फ्लाईटसाठी. तर जर रिफंड नाही मिळालं तर आम्ही ते ऑप्शन ट्राय करणार आहे, पण होपफुली देवा रिफंड मिळून जाऊ दे, म्हणजे बरेचसे पैसे अटकून नाही राहणार आणि ते पैसे आम्ही दुसरीकडे यूज करू शकतो. तर चला आपण निघूया आता डॅलसच्या एअरपोर्टला, कतार एअरवेजला. तर मृणाल रेडी होते आता, शूज घालते ती पटपट. तर आता बस आम्ही निघतोय एअरपोर्टसाठी. तर आम्ही आता निघतोय एअरपोर्टसाठी. चला आता आपण भेटूया एअरपोर्टला. तर आता आम्ही पोहोचलो आहे ऑलमोस्ट एअरपोर्टच्या जवळ. तर त्याच्या आधी इथं जे आहे ते टोल स्टेशन आहे. तर मी कुठल्याच एअरपोर्टला बघितलं नाही अजून दुसऱ्या, रॉचेस्टरच्या तर नव्हतं, त्याच्यानंतर इवन फिलीच्या एअरपोर्टला वगैरे दुसरीकडे जिथेही फिरलं आम्ही तिथं नाही बघितलं. बट डॅलसच्या एअरपोर्टला जाण्यासाठी आधी तुम्हाला टोल भरावा लागतो. तर आपल्याकडे इथं टोल टॅग आहे इथं कुठेतरी, जे की मी होप करत होतो की स्कॅन झालं पाहिजे होतं आणि ते झालंय स्कॅन. तर आता आम्ही निघालोय पुढे आणि आता इथं बघा अशा CDE, A आणि B अशा लेन्स आहेत. आपल्याला D ला जायचंय वाटतं. तर आपल्याला जायचं आहे टर्मिनल D. 0.7 माइल्स नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं. हे बघ असे पार्क केलेले आहेत लोकांनी गाड्या, तर आपल्यालाही D टर्मिनलला अशा गाड्या करताच येईल. पार्क करावं, आय गेस याच्या आतमध्ये असेल ते, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला खाली वगैरे जावं लागत असेल आपल्याला. तर बघू आता आपण 5 मिनिटात. आम्ही पोचलोय दोघंही एअरपोर्टला. आम्ही गाडी पार्क केली आहे इथं 2 आवर पार्किंगसाठी. आता आम्ही एलिव्हेटर्स घेऊन लेवल 3ला जाणार आहे, जिथं कतार एअरवेजचं काउंटर आहे. तर होपफुली रिफंड भेटून जाऊ आपल्याला, बघूया आता. आता आम्ही पोचलो आहे, हे कतार एअरवेजचं डिपार्चर आहे. आता इथं आम्ही चाललो आहे आतमध्ये.
आणि त्या डोअरने जावं लागेल. तर बस आता कतर एअरवेजच्या काउंटरला जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहे काय सीन भाऊ असं, आणि बघूया आता. मला वाटतं इकडे लेफ्ट साईडला असेल पुढे. तर परत एकदा प्रॉब्लेम असा आहे की सिन्स कतारच्या कुठल्याच फ्लाईट उडत नाही आहे, त्याच्यामुळे कतारचा कोणीहीच व्यक्ती तिथं काउंटरवर अवेलेबल नाही आहे. डेडलॉक सिच्युएशन झाली आता एकदम. पण तिथं आम्हाला एअर फ्रान्सच्या बाजूला कतारचं जनरली काउंटर असते, तर एअर फ्रान्सवाल्या लोकांनी सांगितलं आहे की त्यांची जेव्हा फ्लाईट आहे कुठली तरी स्केड्यूल्ड तेव्हाच ती लोकं येतात इथं. तर उद्या म्हणजेच 15 मार्चला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान डॅलसवरून दोहा एक फ्लाईट उडणार आहे. तर तरी आम्ही एकदा चेक करणार आहे ऑनलाईन की एक्झॅक्टली टाईम काय आहे त्याचा. पण त्यांनी सांगितलं आहे की तेव्हा ते लोक येतील काउंटरवर, तर 2 ते 3 तासाआधी त्याच्या तुम्ही या आणि त्यांच्याशी बोला. तर आता आम्ही उद्या ट्राय करणार आहे. तर चला आता परत घरी चाललो आहे. भूक लागली आम्हाला, तर आम्ही मोस्टली तर चहा कॉफी काहीतरी घेऊ आणि तुम्हाला भेटूया उद्या सकाळी. तर आता यापुढे मी रेकॉर्ड नव्हतं केलं या दिवशी, बट मी तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स सांगतो की एअरपोर्टला जायच्या आधी आम्ही कंटिन्युअसली सपोर्टला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. बट यावेळी कतारने त्यांचं पूर्ण सपोर्ट बंद करून ठेवलं होतं. म्हणजे चॅट किंवा कॉल तुम्ही कशावरच त्यांना रीच आउट नव्हते करू शकत. आणि मी रेडिटचे चॅट्स वाचत होतो, तर लोक म्हणत होते की काही लोक 7 तास 8 तास कॉलवर होते आणि त्याच्यानंतर कुठला तरी जो एजंट आहे तो त्यांना भेटत होता, ज्याच्याशी ते बोलून मग त्यांच्या फ्लाईटचं काहीतरी करायचा प्रयत्न करत होते. सो मी पण तेच केलं. मी जसं म्हटलो आधी की आम्ही दुसऱ्या एका एजंटला दिलं होतं आणि त्यांनी आईबाबांचे टर्किशचे फ्लाईट्स जे आहे ते बुक करून दिले. सो मी त्यालाच सांगितलं की अरे असा सीन झाला आहे, मी तुला बोललो होतो की मी कॅन्सल करून घेईल आणि रिफंड घेऊन घेईल. बट प्रॉब्लेम आता असं झाला आहे की कतारच्या सपोर्टला मी रिचच नाही करू शकत आहे. सो मग त्यांनी एका दुसऱ्या एजंटचा नंबर दिला, जो नंबर कुठंच अवेलेबल नव्हता, बट त्याच्याकडे होता, कारण की तो पण भरपूर वेळा कतार एअरवेज थ्रू लोकांच्या फ्लाईट्स बुक करून द्यायचा आणि त्यांचे पण एक्झिस्टिंग रिझर्वेशन्स होते ज्याच्यासाठी ते तसं एजंटला रीच आउट करत होते. सो मी तो नंबर घेतला इथून घरी गेल्यानंतर एअरपोर्टवरून. त्या नंबरवर ऑलमोस्ट 2-2.5 तास कॉल सुरू होता. त्याच्यानंतर एक एजंट आम्हाला कनेक्ट झाला. तर मी त्याला सांगितलं अशी सिच्युएशन आहे. तर त्यांनी पण तेच सांगितलं की तुम्हाला मोस्टली एअरपोर्टच जावं लागेल, जे पण तुमचं जवळचं एअरपोर्ट आहे, आणि त्या एअरपोर्टला जाऊन तुम्हाला ते कॅन्सल करावं लागेल. सध्या ऑनलाईन मला अलाउड नाही आहे ते कॅन्सल करायसाठी. सो तेच एक ऑप्शन आहे. मग मी म्हटलं यार तुम्ही सपोर्टवर पण आम्ही कॉल करून हे नाही करू शकत. बट यावेळी कसं ते लोक पण खूप जास्त एक्झॉस्टेड होते, त्यांना खूप सारे कॉल्स येत असतील, ते सगळे फ्रस्ट्रेटेड कस्टमर्ससोबत डील करत असतील, तर मी जास्त काही त्यांना त्रास दिला नाही. म्हटलं ठीक आहे आपण बघू, काही ना काही सॉर्ट होऊन जाईल, थोडा टाईम दिला तर होऊन जाईल. सो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत एअरपोर्टला जाण्यासाठी तयारी केली की म्हटलं चला आता जाऊ एअरपोर्टला जाऊन येऊ एकदा आणि बघू की काय सिच्युएशन आहे तिथं. दुसऱ्या दिवशी फ्लाईट 11:30ला उडणार होती, तर आम्ही 9:30च्या दरम्यान निघणार होतो. तर जस्ट निघायच्या आधी मी म्हटलं एकदा ट्राय करतो ॲपवरून आणि वेबसाईटवरून, दोन्ही याच्यावरून. तर मी पहिले वेबसाईटवरून ट्राय केलं, परत सेम एरर आला, फेल झालं ते. आणि ते म्हटले की नियरेस्ट एअरपोर्टला जा आणि ते तुमचं हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतील किंवा रिफंड करतील इनिशिएट. आणि जस्ट निघायच्या आधी मग परत मी म्हटलं की चला एकदा गाडीत बसून ॲपवर करून बघू, आणि मी तेच केलं. फक्त यावेळेस मी चेंज असा केला की मी VPN यूज केलं. मी नॉर्मल याच्यावर नेटवर्कवर नव्हतो, म्हणजे वायफायवर होतो, बट मी माझं VPN जे आहे ते यूज केलं आणि दाखवलं की मी कॅनडासाठी सेट केलं होतं, जे USच्या बाहेर होतं. तर मी ते केलं. त्याच्यानंतर मी कॅन्सल केलं आणि इमिडिएटली ते कॅन्सल झालं आणि रिफंड इनिशिएट होऊन गेलं. आणि तिथं मेसेज डिस्प्ले झाला की तुमचं रिफंड 5 to 6 बिझनेस डेजमध्ये ओरिजिनल पेमेंट मेथडला येऊन जाईल परत. आणि आज लाईक ओके, ग्रेट, हे तर बेस्ट होऊन गेलं की चला रिफंड इनिशिएट होऊन गेलं. खूप मोठं डोक्यावरचं जे ताण होता की कॉल करा, हे करा, अपडेट्स घ्या, कारण की एक टास्क वाढून गेली होती अननेसेसरी. हे पण बघायचं आहे, त्याच्यानंतर आईबाबांच्या दुसऱ्या फ्लाईट्स आहे, त्यांची पॅकिंगचं पण सगळं बघायचं आहे. तर म्हटलं अजून एक अननेसेसरी टास्क ॲड होऊन गेली पूर्ण कॅलेंडरमध्ये. बट बेस्ट एकदम, म्हणजे असं झालं
आणि ते कॅन्सल होऊन गेलं, रिफंड इनिशिएट होऊन गेलं. आणि आता व्हिडिओ मी खूप नंतर रेकॉर्ड करतोय हा, तर रिफंड येऊन गेलं मला 5-6 दिवसामध्ये. बट तेच की म्हणजे ही पूर्ण अशी हडल्स येत गेले आम्हाला काही ना काही. तर असे ऑब्स्टॅकल्स जर आले तुमच्या आयुष्यामध्ये तर काहीच नाही, बी काम, जास्त फ्रस्ट्रेट नाही व्हायचं आणि थोडा टाईम द्यायचा, काही ना काही सोल्युशन त्याच्यामध्ये निघून येते. तर बस एकंदरीत आता हेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की अच्छा असं सिच्युएशन झाली आणि असे प्रॉब्लेम्स आले, बट आम्ही नॅव्हिगेट केलं त्या प्रॉब्लेम्समधून. आणि हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो, बट याच्या पुढचे व्हिडिओ सगळे एक्साइटिंग असणार आहे. तर स्टे ट्यून, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. कमेंट करा, काही फीडबॅक असेल इम्प्रूव्ह करायसाठी तर ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा. मी तुमच्या कमेंटला पूर्णपणे रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करणार आहे. जरी मी लगेच नाही करू शकलो तरी थोड्या टाईममध्ये जसा मला टाईम मिळेल तसा मी रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करेल आणि तुमचा जोही फीडबॅक असेल त्याच्यावर मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथं संपवतो. ऑलराईट, बाय बाय.